Hello, dear friends. Welcome to DJK. Today we will see a grammar part, very interesting part, that is article. Article ला मराठीमध्ये आपण उपपदे म्हणतो. Let us see the definition of article. An article is a word that is used with a noun to specify grammatical definiteness of the noun. म्हणजे मित्रांनो, नामाच्या पूर्वी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण आर्टिकल असं म्हणतो. आणि हे आर्टिकल वापरण्याचं काय कारण आहे? टू स्पेसिफाय ग्रॅमॅटिकल डेफिनेटनेस, म्हणजे व्याकरणातील निश्चितता दर्शवण्यासाठी आपण नामाच्या अगोदर आर्टिकलचा वापर करतो. Before we go through the articles, we must know the alphabets in English and Marathi. We must know the vowels and consonants of English and Marathi. मराठी कशासाठी सांगतोय की जे प्रोनाउन्सिएशन आहे, आपली मातृभाषा मराठी आहे, अल्फाबेट मधला जो साऊंड आहे, तो जो अल्फाबेट साऊंड प्रोड्यूस करणार आहे, तो साऊंड खूप महत्वाचा आहे. आणि जर तुमच्या लक्षात जर तो साऊंड आला तर तुम्ही आर्टिकल वापरायला कुठेही अडखळणार नाही. You will get out of mark in these articles. Let us see the alphabets in English. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, and these are 26 alphabets. Among them, these in red colors are vowels. A, E, I, O, U. Means there are 5 vowels among these 26 alphabets and remaining 21 are consonant. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 5 वॉवेल आहेत आणि 21 कॉन्सनंट आहेत. आता मराठी मधले अल्फाबेट जर पाहिले आपण तर अ, आ, ई, उ, ऊ, ए, ऐ, आहा ही जी आहेत ही वॉवेल आहेत आणि क ते द हे काय आहे तर कॉन्सनंट आहे. जर एखाद्या वर्डची स्पेलिंग ही व्हॉवेलने स्टार्ट होते परंतु त्याचं जर प्रोनाउन्सिएशन कॉन्सनंट मराठीतल्या कॉन्सनंट सारखं होत असेल तर मग मात्र आपलं कन्फ्युजन होतं. आणि यासाठीच मी मराठी आणि इंग्रजी असे दोन्हीही अल्फाबेट्स तुमच्या समोर प्रेझेंट केले. Let us see the articles and its part. Kinds of article. There are 2 kinds of article in English, definite article and second indefinite article. Definite article हे एकच आहे द आणि indefinite article हे 2 आहे a आणि an. Let's begin with indefinite article. Article a and an. Where to use article a? पहिला आपण a विषयी पाहू, नंतर आपण an विषयी बघू. A before singular common noun. Friends, I had made a separate video about noun. The link is in the description box. Which are common noun, which are proper noun, which are abstract noun. There are 7 kinds of noun. I had explained in that video. Please take the link in the description box. Here, before singular common noun. Singular common noun च्या अगोदर आपण आर्टिकल अ चा वापर करतो. जसं अ बॉय. बॉय हे सगळ्या मुलांसाठी वापरलेलं नाउन आहे. अ कॅट. कॅट सगळ्यांसाठी वापरलेलं आहे. अ मॅन, अ गर्ल एक्सेट्रा ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. सेकंड आहे बिफोर द वर्ड बिगिन विथ कॉन्सनंट अल्फाबेट. असे शब्द की ज्याची सुरुवात कॉन्सनंट पासून झालेली आहे. मग ए, ई, आय, ओ, यू सोडून जेवढे 21 अल्फाबेट आहेत त्याच्यापासून जर सुरुवात झालेली असेल तर 100% डोळे झाकून तुम्ही ए या आर्टिकलचा वापर तुम्ही करू शकता. एक्झाम्पल अ टॉय, अ बॉल, अ बॅग ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आणखी काही त्याचे युजेस आहेत. जसं अ वर्ड बिगिन विथ व्हॉवेल अल्फाबेट बट प्रोनाउन्स्ड ॲज कॉन्सनंट साऊंड. मित्रांनो, इथं कन्फ्युजन होत आहे की आपल्याला एक रूल लहानपणापासून माहित आहे की आपण काय करतो, व्हॉवेलच्या अगोदर 100% ॲन आणि कॉन्सनंटच्या अगोदर 100% ए वापरतो. परंतु असे काही वर्ड आहेत की ज्याची स्पेलिंग ही व्हॉवेलने सुरुवात होते परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन हे कॉन्सनंट आहे.
म्हणूनच मी सुरुवातीचा तो चार्ट दिलाय इंग्लिश अल्फाबेट आणि मराठी अल्फाबेटचा. हिअर फ्रेंड्स, युनिटी याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे य, युनिटी य पासून होत आहे. युनिव्हर्सिटी य पासून प्रोनाउन्सिएशन आहे. युनियन य पासून प्रोनाउन्सिएशन आहे. यूज अ पासून होत नाही, ए पासून प्रोनाउन्सिएशन होत आहे. म्हणून याच्या अगोदर मी सगळ्या ठिकाणी ए हे आर्टिकल इथं वापरलेलं आहे. अ युनिटी, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ यूज. सेकंड, बिफोर द नेम ऑफ प्रोफेशन. इथे मात्र आपण ए आणि एन या दोन्ही आर्टिकलचा वापर करतो. एखादं प्रोफेशन जर तुम्हाला सांगायचं असेल, जसं अ डॉक्टर, डॉक्टर या प्रोफेशनच्या अगोदर मी काय वापरलंय? अ वापरलेला आहे. टीचर, टीचरच्या अगोदर अ वापरलेलं आहे. आणि या दोन्ही शब्दांची स्पेलिंग ही कॉन्सनंट पासून आहे. परंतु ऍक्टर अ पासून, अ हे काय आहे? व्हॉवेल साऊंड आहे आणि अ हे अल्फाबेट, पहिलं अल्फाबेट आहे अ, म्हणून त्याच्यासाठी मी वापरलंय एन. फ्रेंड्स, these are the uses of a article. Now we will see the uses of an. Where to use an article? एकच रूल आहे, बिफोर द वर्ड बिगिन विथ व्हॉवेल अल्फाबेट. ज्या शब्दाची स्पेलिंग व्हॉवेल पासून सुरुवात होते आणि त्याचा साऊंड ही व्हॉवेलच आहे, अशा शब्दांच्या अगोदर एन हे आर्टिकल वापरलं जातं. फ्रेंड्स, रूल मध्ये जरी लिहिलेलं नसलं तरी मी इथे स्पष्ट सांगतोय की जरी शब्दाची सुरुवात ही व्हॉवेल अल्फाबेटने झालेली असेल, परंतु त्याचा साऊंड ही व्हॉवेल असेल तरच एनचा वापर करायचा आहे, अदरवाईज एनचा वापर करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, an apple, an eggs, an orange. These are the examples of an article. Let us see the second thing, where not to use. कुठे ए आणि एन वापरायचं नाही. बिफोर प्लुरल नाउन, म्हणजे सिंग्युलर असेल तरच आपण ए किंवा एनचा वापर करतो. प्लुरल नाउन असेल तर त्याच्यापूर्वी ए किंवा एनचा वापर करत नाही. जसं एक्झाम्पल आहे कॅट्स. कॅट असेल सिंग्युलर तर अ कॅट म्हणतो आपण, अ डॉग म्हणतो. परंतु कॅट्स आणि डॉग्स असं जर असेल तर आपण अ किंवा एनचा वापर करत नाही. थिंग्स वी कॅन नॉट काउंट इन नंबर. अशा वस्तू की ज्या आपण नंबर मध्ये काउंट करू शकत नाही, जसं राईस, व्हीट, ऍडवाइस, यांना आपण काउंट करू शकत नाही. याच्या अगोदर कुठलंही आर्टिकल वापरता येत नाही. नेक्स्ट आहे बिफोर लिक्विड स्टेट और सॉलिड स्टेट, ज्याला आपण द्रव पदार्थ व घन पदार्थाच्या नामापूर्वी आपण वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, शुगर, वॉटर आणि मिल्क. याच्या अगोदर अ किंवा एन हे आर्टिकल वापरलं जात नाही. डेफिनेट आर्टिकल द. द च्या बाबतीत आणि एनच्या बाबतीत, द च्या बाबतीत आणि एनच्या बाबतीत विद्यार्थ्यांना नेहमी कन्फ्युजन असतं. फ्रेंड्स, रिमेंबर, एनच्या बाबतीतली मी सर्व सूचना दिली आहे. आता द च्या बाबतीत काळजीपूर्वक लक्षात ठेवा. वेअर टू यूज द आर्टिकल? बिफोर द नेम ऑफ न्यूजपेपर, बिफोर द नेम ऑफ युनिव्हर्सल थिंग्स, बिफोर द नेम ऑफ रिव्हर्स, सी, माउंटन्स एक्सेट्रा, बिफोर द नेम ऑफ क्लास. क्लास म्हणजे वर्ग. एखाद्या गोष्टीला जिथं आपण वर्ग सांगतो, म्हणजे जसं की टायगर आहे, खूप सगळे टायगर आहेत, पण त्याला काय वापरतो आपण? टायगर. खूप सारे मुलं आहेत, त्यासाठी काय वापरतो आपण? बॉय. कॅमल, डॉग, एलिफंट याच्यासारखे क्लास आहेत, अशा क्लासच्या अगोदर आपण द चा वापर करतो. बिफोर द नेम ऑफ होली बुक्स ऑल्सो वी यूज द आर्टिकल. लुक ॲट द एक्झाम्पल, द टाइम्स ऑफ इंडिया. पहिल्या वेअर टू यूजचं पहिलं जे सांगितलं आहे बिफोर द नेम ऑफ न्यूजपेपर, जसं इथं वर्तमानपत्राचं नाव दिलं आहे न्यू टाइम्स ऑफ इंडिया, त्याच्या अगोदर वापरलं आर्टिकल द. नंतर द हिंदुस्तान टाइम्स, ही त्याची दोन एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट आहे बिफोर द नेम ऑफ युनिव्हर्सल थिंग. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या ठिकाणी तेच आहे, जसं सन आहे, मून आहे, याच्या अगोदर पण काय वापरतो आपण? द हे आर्टिकल वापरतो. थर्ड आहे बिफोर द नेम ऑफ रिव्हर, सी, त्याच्या अगोदर काय वापरणार आपण? द गंगा, द हिमालया, द अरेबियन सी, म्हणजे द हे आर्टिकल त्याच्या अगोदर आपण
वापरतो. नेक्स्ट आहे बिफोर द नेम ऑफ क्लास. याच्यासाठी द टायगर, द डॉग, द कॅमल, द एलिफंट ही त्याचे एक्झाम्पल्स आहेत. बिफोर द नेम ऑफ होली बुक्स, द रामायणा, द महाभारता, द बायबल, etc. These are the holy books. Before the name of the holy book, we use article the. Where not to use. नेक्स्ट आहे बिफोर ऍडजेक्टिव्ह इन सुपरलेटिव्ह डिग्रीज. बिफोर द ऍडजेक्टिव्ह इन सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जे ऍडजेक्टिव्ह वापरलं जातं त्याच्या अगोदर द हे कंपल्सरी वापरावं लागतं. जसं एक्झाम्पल, सी इज द क्लेव्हरेस्ट गर्ल इन द क्लास. क्लेव्हरेस्ट हे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे, त्याच्या अगोदर आपण काय वापरलं, द. नेक्स्ट आहे बिफोर द नेम ऑफ रिलीजन और कास्ट. एखाद्या धर्माच्या किंवा जातीचं जर उच्चार करायचा असेल, बोलायचं असेल त्याच्याविषयी, तर त्याच्या अगोदर आपल्याला वापरावं लागते द. द हिंदू, द ख्रिश्चन, द मुस्लिम, एक्सेट्रा, द मराठा, अदर कास्ट, ज्याचंही नाव तुम्ही घेताल त्याच्या अगोदर तुम्हाला डेफिनेट आर्टिकल दचा वापर करावा लागेल. नेक्स्ट बिफोर द नेम ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही पाहताल त्या प्रत्येक म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या अगोदर तुम्हाला द या आर्टिकलचा वापर करावा लागेल. द फ्लूट, द गिटार. नेक्स्ट बिफोर द सीझन्स. सीझन म्हणजे ऋतू. ऋतूच्या नावाच्या अगोदर सुद्धा आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो, जसं द विंटर, द समर, द मान्सून. नेक्स्ट वेअर नॉट टू यूज द बिफोर द नेम ऑफ कंट्री. एखाद्या देशाच्या नावाच्या अगोदर आपल्याला डेफिनेट आर्टिकल द वापरता येत नाही, म्हणजे द इंडिया आपल्याला म्हणता येणार नाही. कंट्री छोटी असो मोठी असो, कंट्रीच्या नावाच्या अगोदर द आर्टिकल वापरायचं नाही. बिफोर द नेम ऑफ सिटी. कुठलंही शहर असेल त्या शहराच्या नावाच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही. द मुंबई, द पुणे, द औरंगाबाद, द नागपूर असं म्हणता येत नाही. मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर. नेक्स्ट बिफोर द नेम ऑफ स्ट्रीट्स. कुठल्याही रस्त्याला जर नाव दिलेले असेल तर त्या रस्त्याला आपण त्या नावाच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत नाही. नेक्स्ट बिफोर द नेम ऑफ एनी पर्सन. एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या अगोदर, म्हणजे जसं माझं नाव दादासाहेब, दादासाहेब द दादासाहेब असं कधीच वापरता येणार नाही. फ्रेंड्स, या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर डेफिनेट तुम्हाला आउट ऑफ मार्क आर्टिकलच्या क्वेश्चन मध्ये पडू शकतात. थिंग्स टू रिमेंबर फ्रेंड्स. काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आतापर्यंत अन आणि द हे 3 आर्टिकल पाहिले, पण तिन्हीसाठी एक कॉमन रूल आहे, तो लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तो आहे वी नेव्हर यूज आर्टिकल्स बिफोर प्रोनाउन, व्हर्ब, हेल्पिंग वर्ब. विद्यार्थी नेहमी हेल्पिंग व्हर्बच्या अगोदर, व्हर्बच्या अगोदर किंवा प्रोनाउनच्या अगोदर आर्टिकलचा वापर करतात. तर फ्रेंड्स, याच्या अगोदर आपण कधीही आर्टिकलचा वापर करत नाही. आणि एक खास सगळ्यांचा शब्द असतो तो म्हणजे गॉड, देव. देव कुठलाही धर्माचा असो त्या देवाच्या अगोदर म्हणजे त्या शब्द गॉडच्या अगोदर आपण कधीही आर्टिकल कुठलंही वापरत नाही, ना ना अँड ना द. Friends, thank you very much for being with DJK.